आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे, तर त्या निमित्तानं आपण नामजप यज्ञ सप्ताह दरवर्षी साजरा करतो. तसं या महिन्यात सुद्धा आपण सप्ताह पार पाडणार आहोत. तर पहिला दिवस जो आहे तो 9 एप्रिल ते 15 एप्रिल सकाळी 8 हे पुरुष सेवेकरी सेवा देत असतात. ही सेवा कशी असते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही सेवा अशी असते की दर सेवेकऱ्याला 6 जे सेवेकरी दर तासाला लागतात, ते 6 सेवेकरीमध्ये 2 सेवेकऱ्यांचा ग्रुप पाडलेला असतो. ते 2 जे सेवेकरी असतात त्यातले माळ करत राहतात, कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे माळ करत राहतात. जे बाकी जे 2 सेवेकरी असतात ते विणा वाजवतात. आपल्याकडे 2 विणा ठेवलेल्या असतात, प्रत्येकाच्या हातात एक विणा दिली जाते. जे 2 लोक असतात त्यांनी फक्त तो तार खेचायचा असतो 1 तासासाठी. त्याच्यानंतर जे 2 जणांचा जो ग्रुप असतो त्यांना स्वामी चरित्र वाचायचं असतं. स्वामी चरित्र 1 तास वाचायचं असतं. पहिल्यापासून वाचायचं नसतं. जो आपल्या अगोदर जो सेवेकरी बसलेला असतो त्याने जिथं सोडलेलं असतं तिथून पुढे ते 1 तास वाचायचं. पूर्ण करायलाच पाहिजे असं काही नाही. जोपर्यंत तुम्हाला दुसरा व्यक्ती सोडवायला येत नाही तोपर्यंत 1 तास ते स्वामीचरित्र वाचत असतं. म्हणजे असे टोटल 6 सेवेकरी 1 तास लागतात. सकाळी महिला सेवेकरी आणि रात्री पुरुष सेवेकरी. तसं पुरुषांचा स्लॉट भरला गेला आहे रात्रीचा 90%. तर ज्यांना या सेवेत भाग घ्यायचा असेल त्यांनी तीर्थप्रसाद झाल्यानंतर मला किंवा बाहेर वही ठेवली आहे, तिथं तुम्ही नाव नोंदणी करू शकता. महिलांनी सुद्धा ज्यांना या प्रहर सेवेकरीमध्ये प्रहरीसाठी भाग घ्यायचा असेल त्यांनी आरती झाल्या म्हणजे आता प्रसाद घेतल्यानंतर त्यांनी इथं जे महिला सेवेकरी आहेत त्यांच्याकडे ते नाव नोंदवू शकतात. ही झाली प्रहरीची सेवा. त्याच्यानंतर गुरुचरित्र सुद्धा ही सेवा आपण करतो आहोत. सकाळच्या 8:30 नंतर पहिल्या दिवशी चालू होईल, त्याच्यानंतर सकाळी चालू होईल गुरुचरित्र. तर गुरुचरित्रासाठी सुद्धा कोणाला नावं द्यायची असतील तर इथल्या महिला सेवेकऱ्यांना किंवा बाहेर वही जी ठेवली आहे, महिला सेवेकऱ्यांचं नाव सांगतो, प्रियंका आणि बाकी अजून 1-2 ताई आहेत, त्यांना तुम्ही नावं देऊ शकता. बाहेर वही सुद्धा ठेवली गुरुचरित्रासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 दिवसासाठी 7 जोड्या लागतात अभिषेकासाठी. महाराजांचा जो अभिषेक 7 दिवस केला जातो. तर ज्या सेवेकऱ्यांना त्यातल्या नवीन सेवेकऱ्यांना आपण संधी देऊ. 7 जोड्या ज्यांना इंटरेस्ट असेल, वेळ देऊ शकत असणार तर 9 तारीख ते 15 तारीख असे 7 लोकांनी 7 जोड्या लागतील. त्यांनी नावं आता दिले तरी चालतील किंवा 1-2 दिवसात दिले तरी चालतील. त्यांना सकाळच्या आरतीला 6 वाजता इथं यावं लागेल. सकाळी 6 वाजता की 1-1.5 तासाचं ती पूजा असते. तर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते सुद्धा नावं देऊ शकतात. आणि काही आपण 7 मानाचे ग्रंथ करतो, त्याच्यातले काही नावं 5 मानाचे ग्रंथ करतो, त्याच्यातले काही नावं येऊन गेली आहेत. जसं की स्वामी चरित्र, गुरुचरित्र, नवनाथ असे आपण हे पारायण करतो. मानाचे ग्रंथ असतात. त्याच्यात सुद्धा कोणाला इच्छा असेल वाचण्याची त्यांनी सुद्धा ते नावं आज किंवा उद्या 1-2 दिवसात देऊ शकतात. पहिला दिवस आहे 9 तारीख. आणि जे पण नावं कोणी देतील 9 दिवसासाठी तर ते सपोज कोणी एखाद्या सेवेकऱ्यांनी सकाळी 8 ते 9चा टाइम दिलेला आहे तर तोच टाइम त्यांनी पुढचे 7 दिवस फॉलो करायचा. म्हणजे तो वेळ म्हणजे आज तुम्ही 8 ते 9 आले, उद्या तुम्ही 9 ते 11 येणार किंवा टाइम बदलायचा नाही. जो टाइम तुम्ही दिला किंवा पुरुष सेवेकऱ्यांनी पण जो टाइम दिला तो टाइम 7 दिवस तो पाळायचा आहे, चुकायचा नाही. आणि काही कारणास्तव तुम्हाला अडचण आली किंवा जमत नसेल यायला तर त्यांनी 1 दिवस अगोदर सांगायला पाहिजे किंवा मला उद्या जमणार नाही आहे. म्हणजे आम्ही इथे जे सेवेकरी आहे तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी असेल अरेंज करतो. म्हणजे ऐन वेळेस सेवेत खंड नको पडायला. सेवेत खंड न पडणं ही प्रायोरिटी आपली. तर 7 दिवस ते 24 तास आपण ही सेवा करणार आहोत. 9 तारीख ते 15 एप्रिल 9 एप्रिल ते 15 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा. बाहेर तशी सूचना लिहिलेली आहे. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ